Good morning to all of you. Today's topic is on detectors. From last few lectures, we have seen the point number one, that is source of radiation. Then second point, wavelength selector, that is monochromator, means prisms, diffraction grating, etc. Then sample. Sample means what? That is cuvette. Then another topic is, that is point number 4, detector. Detector is a device that changes radiant energy into electrical energy, and this electrical energy is recorded on readout device. Here we show that device which converts light energy or radiant energy into electrical signals that are displayed on readout device. तुम्हाला डिटेक्टर म्हणजे जनरली त्याचं जर तुम्हाला मिनिंग सांगायचं असेल तर काही रॅडियंट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. बरोबर आहे. म्हणजे एखादा सोर्स ऑफ रॅडिएशनमधून ते कुठं जातात? पहिले वेव्हलेंथ सिलेक्टरमध्ये जातात, म्हणजे प्रिझममध्ये जातील किंवा डिफ्लॅक्शन ग्रेटिंगमध्ये जातील. नंतर ते कोणावर जातील? मग सॅम्पलवर जातील. बरोबर आहे. सॅम्पल काय करेल? काही लाईट ॲब्सॉर्ब करेल आणि काही लाईट काय करणार आहे? तो ट्रान्समिट करणार आहे. मग ट्रान्समिटेड लाईट जो आहे तो कुठं जात असतो? नेहमी डिटेक्टरजवळ जात असतो. बरोबर आहे. मग डिटेक्टरचं काम काय असतं की लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करून देणं? इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. आणि इलेक्ट्रिकल सिग्नलमधून तो काय येतो? आपल्याला ग्राफ भेटतो, आणि ग्राफ भेटल्यानंतर आपण इझिली काय डिटेक्ट करू शकतो की किती ॲब्सॉर्प्शन झालेलं आहे. ठीक आहे. The transmitted radiation falls on the detector, which determines the intensity of radiation absorbed by the sample. हे आधीच सांगितलं गेलेलं आहे तुम्हाला की ट्रान्समिटेड रॅडिएशन वरून डिटेक्टर काय करणार आहे? तुम्हाला किती ॲब्सॉर्प्शन झालेलं आहे हे काय करणार आहे? इझिली तुम्हाला डिटरमाइन करून देणार आहे. मग डिटेक्टर आता दोन प्रकारचे असतात. बरोबर आहे. कुठले कुठले डिटेक्टर असतात? मग स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये यूज केलेले किंवा कलरीमीटरमध्ये यूज केलेले. एक फोटो ट्यूब असतो, त्यालाच तुम्ही काय म्हणतात? फोटो इमिसिव्ह ट्यूब म्हणतात. आणि दुसरा डिटेक्टर काय असतो? फोटो मल्टिप्लायर ट्यूब. मग डिटेक्टर हा कसा असावा त्यासाठी एक रिक्वायरमेंट दिले, त्याचे 4 पॉईंट दिलेले आहे. इट शुड गिव्ह क्वांटिटेटिव्ह रिस्पॉन्स. इट शुड गिव्ह क्वांटिटेटिव्ह रिस्पॉन्स म्हणजे काय की तुम्ही जे काही सॅम्पल घेतलेले आहे, बरोबर आहे, मग सॅम्पल काय करणार आहे? ते ॲब्सॉर्प्शन करणार आहे. बरोबर आहे. आणि मग ॲब्सॉर्प्शन केल्यानंतर तुम्हाला तो रिस्पॉन्स देणार आहे. तो रिस्पॉन्स कसा पाहिजे? क्वांटिटेटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे. इट शुड हॅव हाय सेन्सिटिव्हिटी अँड लो नॉईज लेवल. सेन्सिटिव्हिटी कशी पाहिजे? डिटेक्टरची तर हाय पाहिजे. ठीक आहे. अँड लो नॉईज लेवल, त्याने आवाज कमी केला पाहिजे. इट शुड हॅव शॉर्ट रिस्पॉन्स टाइम्स. विदिन सेकंदात तुम्हाला किती ॲब्सॉर्प्शन झालेलं आहे हे डिटेक्टरने दिलं पाहिजे. इट शुड प्रोव्हाइड सिग्नल्स ऑर रिस्पॉन्सिव्ह क्वांटिटेटिव्ह टू वाईड स्पेक्ट्रम ऑफ रेडिएशन रिसिव्ड. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सिग्नल्स जे दिलेले आहेत ते कसे पाहिजे? एकदम इंटेन्स पाहिजे. आणि स्पेक्ट्रम कसा पाहिजे तुम्हाला? ब्रॉड पाहिजे, नॅरो पाहिजे, ब्रॉड नको. हे झाले तुमचे रिक्वायरमेंट ऑफ आयडियल डिटेक्टर. जर डायग्राम पाहिजे झाली तर ही डायग्राम आली. बरोबर आहे. फोटो ट्यूबची डायग्राम तुम्हाला जनरली अशी दिसेल. एक साईडला काय असतो? कलेक्टर, इलेक्ट्रोड, ॲनोड असेल. बरोबर आहे. आणि एक साईडला काय असेल? तुमचा कॅथोड असेल. बरोबर आहे. आणि हे कसं आहे? याला ॲम्प्लिफायरला अटॅच केलेलं आहे. बरोबर आहे. आणि ॲम्प्लिफायर काय करणार आहे? रीड आउट करणार आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जनरली हा फोटो ट्यूब जो तुम्ही यूज केलेला आहे हा कुठं यू व्ही आणि कुठं यूज करणार आहे? तुम्ही विजिबल रिजनमध्ये यूज करणार आहे. नेहमी लक्षात ठेवा कुठं कुठं यूज करणार आहे? यू व्ही आणि विजिबल रिजनमध्ये. मग आता आपण ही डायग्राम पाहिलेली. आता डायग्रामवरून आपण एक्सप्लेनेशन करणार आहे. बरोबर आहे. इट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब्स विथ फोटो कॅथोड अँड कलेक्टर ॲनोड. बरोबर आहे.
आता हा तुम्हाला दिसतोय, हा कॅथोडला काय म्हटलं जातं, फोटो कॅथोड. आणि हे इथं काय म्हटलं जातं तुम्हाला, कलेक्टर ॲनोड म्हटलं जातं. आता फोटो कॅथोड म्हणजे का म्हटले फोटो कॅथोड, तर सोर्स ऑफ रॅडिएशन कडून जे लाईट येणार आहेत ते लाईट डायरेक्टली कुठे जाणार आहेत, पहिले कॅथोडकडे जाणार आहे, बरोबर आहे. आणि कॅथोडकडून जे गेल्यानंतर त्याचे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतील ते इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत, ॲनोडकडे जाणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, फोटो कॅथोड म्हटलेलं आहे. The surface of photocathode is coated with layer of elements like potassium, cesium, silver oxide or mixture of them. म्हणजे त्याला फोटोकॅथोडला कोटिंग केलेले असते, एक तर पोटॅशियमची असेल किंवा सिझियमची असेल किंवा सिल्वर ऑक्साईडचं असेल किंवा मिक्सर असेल, एक तर पोटॅशियम सिझियमचं मिक्सर असेल किंवा सिझियम सिल्वर ऑक्साईडचं मिक्सर असेल. वेन रॅडियंट एनर्जी फॉल ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह कॅथोड, हे पहा काय म्हटलेलं आहे, रॅडिएशन कुठे जातात पहिले, रॅडिएशन कुठे जातात पहिले, कॅथोडवर जात आहेत, बरोबर आहे. वेन रॅडियंट एनर्जी फॉल्स ऑन फोटोसेन्सिटिव्ह कॅथोड इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन्स इमिटेड विच आर अट्रॅक्टेड टू ॲनोड कॉझिंग करंट टू फ्लो, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहे तुमचे पहिले, पहिले रेस कुठे जाणार आहेत तुमचे, पहिले सोर्स ऑफ रेडिएशनचे कॅथोडवर. कॅथोडकडून जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतील ते कुठे जातील, कलेक्टर करतील. कोण कलेक्ट करेल, ॲनोड कलेक्ट करेल. आणि ॲनोड कलेक्ट केल्यानंतर हे कुठे जाईल, मग तुमचा पुढे ॲम्प्लिफायरकडे जातील, बरोबर आहे. ॲम्प्लिफायर मग काय करेल, तुम्हाला सिग्नल्स किती अमाऊंटमध्ये रॅडिएशन्स ॲब्सॉर्ब केलेले आहे ते कुठे जाणार आहे, तुमचे मीटरकडे जाणार आहे, बरोबर आहे. मोर सेन्सिटिव्ह कम्पेअर्ड टू बॅरियर लेअर सेल अँड देअरफॉर वाईडली यूज. मोर सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे हा कुठे यूज केला जातो, जनरली जास्त प्रमाणात यूज केला जातो, बरोबर आहे. आता या डायग्रामबद्दल अजून सांगायचं झालं तर इथं व्होल्टेज अप्लाइड केलेला असतो, किती असतो, 19 व्होल्टचा व्होल्टेज अप्लाय केलेला असतो, कशामध्ये, बिन बिटवीन कॅथोड अँड ॲनोड. ठीक आहे. आणि ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्शन, कॅथोडकडून इलेक्ट्रॉन काय होता, इजेक्ट होता आणि कुठे जातात, ॲनोडकडे. या प्रोसेसला तुम्ही काय म्हणू शकतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुद्धा म्हणू शकतात. पुढचा डिटेक्टर पाहू आपण. ही डायग्राम अजून एक आहे, फोटो ट्यूबची एक अशी डायग्राम पण असते, बरोबर आहे. लाईट रेस कुठे जातोय, कॅथोडकडे. कुठून रिलीज इलेक्ट्रॉन्स इज अट्रॅक्टेड टू पॉझिटिव्ह वायर. पॉझिटिव्ह वायर म्हणजे काय म्हणताय तिथं, ॲनोड म्हटलेलं आहे, बरोबर. ॲनोडकडे गेल्यानंतर, बरोबर आहे, कुठे जाईल मग, बॅटरी आणि नंतर ॲमिटर. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने ॲम्प्लिफाय करेल आणि नंतर रेकॉर्ड करेल. ठीक आहे. हा लाईट सेन्सिटिव्ह सरफेस आहे, म्हणजे कॅथोडचा सरफेस काय आहे, लाईट सेन्सिटिव्ह आहे, बरोबर आहे. काय काय यूज केलं आहे, पोटॅशियम, सिझियम, बरोबर आहे, आणि इट्स ऑक्साईड. फोटो मल्टिप्लायर ट्यूब. आता फोटो मल्टिप्लायर ट्यूबमध्ये तुम्हाला काय दिसतंय, द प्रिन्सिपल एम्प्लॉय इन दिस इज दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स बाय सेकंडरी इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता मल्टिप्लिकेशन असं का म्हटलं आहे, कारण की याच्यामध्ये जे डायनोड्स वापरलेले आहेत, बरोबर आहे. आता हे दाखवतो तुम्हाला, इथं हा ॲनोड आहे, बरोबर आहे. आणि याला काय म्हणतात, रेड रेड दिसतंय त्याला काय म्हणतात, डायनोड्स म्हणतात, बरोबर आहे. हे डायनोड्स किती वापरलेत, मग इथं 1 2 3 4 5 6 7 8 ते 10 डायनोड्स तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे. किती डायनोड्स वापरू शकता तुम्ही, 8 ते 10, बरोबर आहे. हे पहा, इथून कुठे जातात ते, पहिले फोकसिंग इलेक्ट्रोड, बरोबर आहे. हा इलेक्ट्रोड आहे, हा फोटो कॅथोड आहे. ठीक आहे. आणि हे डायनोड्स आहे, डायनोड्सकडे कलेक्ट झाल्यावरती डायनोड्स काय काय करतायत, पुढे पाठवत आहे, दिसतंय का तुम्हाला, नंबर ऑफ वायर्स इथे इन्क्रीज झाला आहे ॲनोडकडे, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे त्यांनी, मल्टिपल डायनोड्स यूज केले, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे नाव, फोटो मल्टिप्लायर ट्यूब म्हटलेले आहे. ठीक आहे. इन व्हॅक्यूम ट्यूब अ प्रायमरी फोटो कॅथोड इज फिक्स. एक पहिला कॅथोड फिक्स केलेला असतो, विच रिसीव्ह द रेडिएशन फ्रॉम द सॅम्पल. आत्ता तुम्हाला जस्ट दाखवलं मी. ठीक आहे. सम 8 to 10 डायनोड्स आर फिक्स्ड. आता जस्ट सांगितलं किती किती डायनोड्स असतात, 8 ते 10 आर फिक्स्ड, ईच विथ इन्क्रीजिंग पोटेन्शियल ऑफ
75 to 100 volt higher than preceding one. बरोबर आहे. पोटेन्शियल अप्लाइड केलेलं आहे कितीचं 75 ते 100 वोल्टचं केलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण राहू शकतं. नियर द लास्ट डायनोड इज फिक्स अँड ॲनोड और इलेक्ट्रॉन कलेक्टर. हा जो शेवटचा तुम्हाला दिसतोय, शेवटी काय दिसतं तुम्हाला ॲनोड, इथं काय होत आहेत इलेक्ट्रॉन कलेक्ट होत आहेत शेवटीला. बरोबर आहे. तिथे इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे मग जास्त असणार आहे. बरोबर आहे. नियर द लास्ट डायनोड इज फिक्स ॲनोड और कलेक्टर. फोटो मल्टिप्लायर एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह टू लाईट. हा जो तुम्ही वापरलेला डिटेक्टर आहे फार सेन्सिटिव्ह असतो. बरोबर आहे. इवन लो रेडिएशन जरी त्याच्यावर पडले तरी हा काय करणार आहे वर्क करणार आहे. बरोबर आहे. म्हणून हा जनरली फोटो मल्टिप्लायर ट्यूब सुद्धा जास्त प्रमाणात यूज केला जातो. जनरली फोटो मल्टिप्लायर ट्यूब इज युजफुल इन द विजिबल अँड अल्ट्राव्हायलेट रिजन. कुठे यूज केला जातो विजिबल आणि अल्ट्राव्हायलेट रिजनमध्ये. फोटो ट्यूब कुठे यूज केला जातो UV आणि विजिबल रिजनमध्ये यूज केला जातो. फोटो मल्टिप्लायर ट्यूब which are useful in UV region are also called as solar blind photo multiplier. काही काही फोटो मल्टिप्लायर ट्यूब सुद्धा काय केल्या जातात यूज केल्या जातात. पण जनरली विजिबल अँड UV रिजन इज इफेक्टिव्ह इन द फोटो मल्टिप्लायर ट्यूब. Thank you.